पौर्णिमा लागायला एका दिवसाचा अवधी होता. प्रीती नेहमीसारखी नाईट वॉकला निघाली. प्रेग्नन्सीमुळे तिचं वजन जरा जास्तच वाढलं होतं, म्हणून डॉक्टरने तिला रात्रीची शतपावली घालायचा सल्ला दिला होता. पौर्णिमेचं मस्त टिपूर चांदणं पसरलं होतं. त्याकडे बघत बघत ती नेहमीपेक्षा थोडं दूरच चालत आली. तेव्हा 8:45 वाजले असतील. आज जरा उशीरच झाला होता तिला. नेहमी तिचा नवरा जय नाहीतर लहान दीर सुजय सोबत असायचे, पण आज ती एकटीच आली होती. खरं तर हे रात्रीचं असं प्रेग्नन्सीमध्ये घराबाहेर चालणं तिच्या सासूला अजिबात आवडायचं नाही. त्यामुळे प्रीती घरात येईपर्यंत त्यांच्या जीवात जीव नसे. ती शतपावली करून आली की त्या नेहमी तिच्यावरून मीठ मोहरी उतरवून टाकत असत. पण नेमक्या त्या 2 दिवसांसाठी गावी गेल्या होत्या. तरी जाताना त्या तिला सूचना देऊन गेल्या की पौर्णिमा होईपर्यंत रात्रीचं घराबाहेर जाऊ नको. पण कामाच्या गडबडीत प्रीती हे साफ विसरून गेली होती. अर्ध्या वाटेत आल्यावर प्रीतीला आपल्या सासूचं बोलणं आठवलं, म्हणून ती झपझप पावले उचलत घराकडे निघाली. तेवढ्यात तिला एक काळे मांजर गुरगुरत आडवे जाताना दिसले. तिचे हिरवट घारे डोळे बघून नाही म्हणायला ती थोडी घाबरलीच. दुरून घर आता तिला दिसत होतं, म्हणून तिची पावले जरा मंदावली आणि तेवढ्यात तेच मगाचेच मांजर तिच्या पायाखाली आले. जवळजवळ पडणारच होती ती, पण कसाबसा तिने तिचा तोल सावरला आणि घराकडे पळाली. आज प्रीती खूप खुश होती आणि असायलाच हवं होतं, कारण आज तिचं डोहाळे जेवण होतं. जेव्हा तिचं डोहाळे जेवण करायचं ठरलं तेव्हा तिच्या सासूनी यासाठी खूप विरोध केला की नको म्हणून, आपल्या गावात हे लाभत नाही. पण आजची नवीन पिढी या गोष्टींकडे दुर्लक्ष करते. जय याला आपल्या बायकोचं हिरमुसलेलं तोंड बघवेना, म्हणून तो यासाठी तयार झाला. प्रीतीच्या माहेरी कोणी उरले नव्हते, म्हणून तिची खूप इच्छा होती की कोणीतरी आपली हौसमौज पुरवावी. ती त्या गावात लग्न होऊन आल्यापासून गेल्या 4 वर्षात कोणाचंच डोहाळे जेवण होताना तिने पाहिलं नव्हतं, कारण त्यामागे एका बाईचा त्या गावाला लागलेला शाप होता. खूप आधी त्या गावातील एका बाईला मूल होत नव्हते, म्हणून तिने अघोरी मार्गाने मूल होण्यासाठी म्हणून प्रयत्न सुरू केले. पण त्यासाठी तिने प्रत्येक पौर्णिमेला गावातील काही लहान मुलांचा गळा चिरून नरबळी दिला होता. त्यातून तिला बाळ राहिले होते, पण तंत्र साधनेत काहीतरी चूक झालीच. तिचे बाळ 7व्या महिन्यातच पोटातच वारले. हा धक्का सहन न होऊन तिने सगळ्यांसमोर एका विहिरीत जीव दिला. पण मरताना ती गावाला शाप देऊन गेली, या गावात जो कोणी डोहाळे जेवण करेल त्याचं मूल मरेल. सुरुवातीला गावकऱ्यांनी एवढं लक्ष न देता ते थाटामाटात आपल्या लेकी सुनांची डोहाळे जेवण करायचा घाट घालायचे. सगळं सुरळीत पार पडायचं, पण दुसऱ्याच दिवशी किंवा पौर्णिमेला ते बाळ मरायचं. म्हणून इतक्या वर्षात कोणी पुन्हा असा प्रयत्न केला नव्हता. उगीच पुन्हा विषाची परीक्षा कशाला घ्या. पण आज एक अनामिक संकट प्रीतीच्या मागे आले होते. नियती पुन्हा एकदा पौर्णिमेला क्रूरपणे हतबल होऊन हसणार होती. आज डोहाळे जेवण असल्याने प्रीती खूप सुंदर दिसत होती. हिरवागार शालू, मोत्याच्या फुलांचा साज, मोकळे केस आणि त्यात गर्भारपणाचे तेज, सगळं तिला खुलून दिसत होतं. डोहाळे जेवण थाटात झालं. सगळे गावातील लोक आणि पै पाहुणे येऊन तिला शुभ आशीर्वाद देऊन गेले. मनात तृप्तीचा तवंग घेऊन प्रीती रात्री झोपी गेली. रात्री तिला दचकून जाग आली. भयानक स्वप्न पडले होते तिला. त्यात कुठून तरी एक तान्हे बाळ रडण्याचा आवाज येत होता. तिथेच एक करडे काळे मांजर रक्तानी लडबडलेल्या तोंडाने
कचऱ्यात तोंड खुपसून मचाक मचाक किळसवाणा आवाज करत काहीतरी खात होतं. कसलं तरी मांस होतं ते. सगळीकडे रक्ता मांसाचा चिखल पडला होता. रडण्याचा आवाज आता बंद झाला होता. तेवढ्यात तिला एक छोटंसं केविलवाण्या हातासारखं काहीतरी हल्ल्यासारखं दिसलं आणि तिच्या काळजाचा ठोका चुकला. ते एक तान्हं बाळ होतं. अपुऱ्या महिन्यातलं ते मांजर त्यालाच खात होतं. प्रीती हडबडून उठली. तिचा चेहरा घामाने डवरला होता. देवाचं नाव घेत आणि पाणी पिऊन ती पुन्हा झोपी गेली. पौर्णिमेला अजून 1 दिवस होता, पण अचानक तिच्या सासूला भावाकडे जावे लागले होते. तिची सासू आणि दीर बाहेर गेले असल्यामुळे फक्त प्रीती आणि जय हेच दोघे घरात उरले होते. जय मोठ्या उत्साहाने तिला काल काढलेले फोटो दाखवत होता, पण तिच्या मनावर कसली तरी मरगळ आल्यासारखं झालं होतं. थोडी अस्वस्थ वाटत होती ती. कालच्या दगदगीने थकवा आला असेल असे वाटून ती त्याकडे दुर्लक्ष करत फोटो पाहण्यात गुंग झाली. रात्री शतपावली करताना तिला भयानक अनुभव आला. काल रात्री स्वप्नात दिसलेले मांजर तिच्या पायात आले होते. योगायोग झाला असेल असे मनाशी ठरवून ती झोपी गेली. आज तिची सासू नसल्याने तिची मीठ मोहरीने कोणी दृष्ट काढली नव्हती. एका अशुभ सावटाने तिच्याबरोबर नकळत घरात प्रवेश केला होता. प्रीती आणि जय दोघेही या संकटापासून अनभिज्ञ होते. पौर्णिमेला सुरुवात झाली. त्याच रात्री 1:45ला तिला तिच्या खिडकीच्या काचेवर काहीतरी खरवडल्यासारखा आवाज येऊ लागला. घाबरून तिने जयला उठवले. जयने लाईट लावली आणि खिडकीजवळ जाऊन पाहिले तर तिथे कोणीच नव्हतं, पण खिडकीच्या काचेवर ओरखडे उठले होते. तिथेच अंधारात आडोशाला ते कबरे मांजर दबा धरून बसले होते. जय तिला म्हणाला, अगं तुला भास झाला असेल, एवढ्या रात्रीचं इथे कोण येणार? जयची खिडकीकडे पाठ वळताच त्या मांजराने उडी मारून जयवर हल्ला केला. बेसावध असल्याने त्या धक्क्याने जय कोलमडून कपाटावर जाऊन आदळला. क्षणात त्याच्या डोळ्यासमोर अंधारी आली. डोक्याला जबर मार लागल्याने तो बेशुद्ध झाला होता. ते मांजर आता त्याच्या छातीवर आले आणि त्याने जयच्या नरड्याचा घोट घेतला. गरम रक्त भळभळत बाहेर येऊ लागले आणि ते मांजर अघाशासारखे ते रक्त पिऊ लागले. प्रीती बेडवर खिळल्यासारखी बसली होती. ती पूर्णपणे शॉक झाली होती. झाला प्रकार हा खरंच घडतोय की आपण स्वप्न बघतोय हेच तिला कळत नव्हते. त्यामुळे तिला पळायचेही भान राहिले नाही आणि तेवढ्यात खिडकीजवळ पाण्याचे तळे साचल्यासारखे झाले आणि पाणी साचून खिडकीजवळ छोटं तळं जमू लागलं. पण ते पाणी पण कसलं हिरवट पिवळं काळी झाक असलेलं. त्यातून प्रचंड दुर्गंध येत होता आणि अचानक त्या पाण्यातून एक बाई उभी राहिली. सडलेला चेहरा, हातपाय ठिकठिकाणी फुगलेले, त्यावर खोल जखमा, त्यातून रक्त आणि पस बाहेर येत होता. हाताची नखं काळपट वाढलेली, डोक्यात रक्त जमा झालेलं, मोठे केस, मान मुडलेली, फाकलेले पाय आणि पोटात खोल खड्डा. असं हे विद्रूप ध्यान बघून प्रीतीचा वरचा श्वास वरच अडकला. किंचाळून ती भिंतीजवळ थरथर कापत उभी राहिली. तेवढ्यात रूममधील लाईट डिम झाल्या. रोगट हिरवट प्रकाश पसरू लागला. प्रीती जोरात रडू लागली. त्या बाईचा तो घाणेरडा हात प्रीतीजवळ येऊ लागला. त्या वासाने प्रीतीला उलट्या झाल्या. भीतीने प्रीती अर्धमेली झाली होती. ती बाई तिच्या जवळ आली आणि बोलली, डोहाळ जेवण घातलं तू? आणि तिने खसकन प्रीतीच्या शरीरात हात घातला आणि तिचे हृदयच ओढून बाहेर काढले
आणि त्या मांजरापुढे फेकले. मांजर कचाकच लचके तोडत ते खाऊ लागले आणि ती स्वतः प्रीतीचे पोट फाडून तिचं बाळ खाऊ लागली. खिडकीतून चंद्राचा प्रकाश पूर्ण आत येत होता. ती बाई भेसूर आवाजात रडू लागली आणि तिच्या साथीला ते मांजरही भयान ओरडू लागलं. सगळा बंगला पौर्णिमेच्या साक्षीने अभद्र सावटाखाली बुडून गेला होता. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करायला विसरू नका. चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी खालील लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा. चॅनल सबस्क्राईब करणे हे संपूर्णतः मोफत आहे, त्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील. व्हिडिओसाठी केलेल्या मेहनतीबद्दल तुमच्याकडून फक्त एका लाईकची अपेक्षा आहे. व्हिडिओ आवडला तर कृपया तो तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.